आपण दिसतोय हो त्याच्यात. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू मुक्ताई करिअर पॉइंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत TCS विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं अनालिसिस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी 17/8/2023 ला पेपर झाला होता. त्या पेपरमध्ये इंग्रजी विषयासाठी विचारलेल्या 25 प्रश्नाचं आपण अनालिसिस करणार आहोत. वेळ न दवलता स्पीडमध्ये आपण या 25 प्रश्नाचं जसे प्रश्न आले होते तसे मी स्वतः टाईप केलेले आहेत आणि ते प्रश्न आहे तसे तुम्हाला दिसतील. पेपरचा दिनांक आहे 17/8/2023 आणि सकाळच्या शिफ्टमध्ये हा पेपर झालेला आहे. 1 बाय 1 आपण त्याचे क्वेश्चन पाहू, त्याचा अनालिसिस करू. आणि पेपर अनालिसिस स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे. अभ्यास करण्यासाठी दिशा दिली जाते. तुम्ही जे अभ्यास करतात तो परीक्षेत आला पाहिजे आणि परीक्षेत जे येते ते तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस हे फार गरजेचं आहे. नवख्या मुलांसाठी, त्याचबरोबर ज्यांनी 2 वर्ष 3 वर्ष स्पर्धा परीक्षेत गेले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कोणी स्किप करू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. प्रश्न पहिला आहे, चला ओके, चला प्रश्न पहिला आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट. खालचं वाक्य हे 4 सेगमेंटमध्ये 4 तुकड्यामध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका तुकड्यामध्ये इरर आहे. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अँड ग्रामॅटिकल इरर. काहीतरी एक चूक आहे याच्यामध्ये. मग एक वाक्य दिले पहा, देअर आर नो प्राइसेस रिटर्न इन दिस मेनू. देअर आर नो प्राइसेस रिटर्न इन दिस मेनू. आणि 4 ऑप्शन दिलेत. मग नो प्राइसेस मध्ये देअर आर मध्ये चूक आहे, रिटर्न इन मध्ये चूक आहे का धिस मेनू चुकीचा आहे. तर याच्यामध्ये नो प्राइसेस नो प्रॉब्लेम, त्याच्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. देअर आर हे सुद्धा वाक्य कन्स्ट्रक्शन बरोबर आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. रिटर्न इन, इथं रिटर्न शब्दाची गरज नव्हती, म्हणजे रिटर्न शब्दाची गरज नव्हती, म्हणजे वाक्य कसं झालं जास्त बरं का, देअर आर नो प्राइसेस इन धिस मेनू हे करेक्ट झालं असतं. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न, दुसरा प्रश्न आहे. ओके, हा दुसरा प्रश्न. चला दुसरा प्रश्न पण सेम तसाच आहे. सिलेक्ट द मोस्ट नाही आय एम सॉरी, क्वेश्चन टॅग वरचा हा दुसरा प्रश्न विचारलाय. क्वेश्चन टॅग वर फार सोपा प्रश्न आहे. माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर हु आर नीडेड ऑफ मनी. इथं हॅव नॉट हेल्प प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे दिलेलं, 4 ऑप्शन दिलेले. आणि क्वेश्चन टॅगचा तुम्हाला साधा सोपा सरळ नियम आहे. ते जे दिलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर सर्वनाम घ्यायचं. आता याच्यामध्ये हॅव असल्यामुळं हा ऑप्शन नाहीये, हॅव असल्यामुळं हा पण ऑप्शन नाही. या दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. दिलेलं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होतो. हा पहिला ऑप्शन पण पॉझिटिव्ह आहे, दुसरा ऑप्शन पण पॉझिटिव्ह आहे. दोन्हीकडे हॅव, दोन्हीकडे हॅव. आता प्रश्न देम घ्यायचं का दे घ्यायचं. दिलेला सब्जेक्ट हा माय फ्रेंड्स आहे. माय फ्रेंड्स, माय फ्रेंड साठी योग्य प्रोनाउन काय असणार आहे, दे. ऑप्शन काय असणार आहे, हॅव दे. ऑप्शन नंबर 4 हे एकदम करेक्ट उत्तर आहे. चला दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न पहा, चालेल ओके. तिसरा प्रश्न स्पीड मध्ये घेऊत म्हणजे तुम्हालाही जास्त वेळ द्यायची गरज नाही. द फॉलोइंग सेगमेंट हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. सेम दिलेलं वाक्य 4 तुकड्यामध्ये विभागणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये एका तुकड्यात ग्रॅमॅटिकली इरर आहे, बरोबर आहे. आता इथं वाक्य बघा, द आफ्टर अनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स. प्रत्येक पुराव्याची चाचपणी केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर इन्स्पेक्टरच्या हे लक्षात आलं की हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लोन फ्रॉम व्हेरी बिगिनिंग. आता पहिला ऑप्शन दिलाय द इन्स्पेक्टर रिअलाइज, दुसरा दिलाय फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग सुरुवातीपासूनच, तिसरा आफ्टर अनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स आणि हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉन. आता पहा इथे एक ही कन्स्ट्रक्शन माहिती असावी तुम्हाला, पास्ट परफेक्टची. पास्ट परफेक्ट
कधी कधी वाक्यामध्ये दोन टेन्स येत असतात. समजा आज हा प्रेझेंट टेन्स आहे, मग इथं भूतकाळात दोन घटना घडल्या, इथे एक घटना घडली आणि इथे एक घटना घडली. हा आहे प्रेझेंट पास्ट मध्ये दोन घटना घडल्या, ही झाली जी अगोदर घडली, नाही ही एक सिंपल पास्ट टेन्स झाली ही, आणि ही जुनी घटना आहे. दोन्ही घटना भूतकाळातल्या आहेत, पण ही जुनी, ही जरा नवी जुनी आणि ही जरा जास्त जुनी असं म्हणता येईल. ह्याला म्हणता येईल पास्ट परफेक्ट, आहे की नाही, पास्ट परफेक्ट. म्हणजे उदाहरणात बघा, हा झाला जन्म आपला आणि हा झाला बापाचा, म्हणजे आपला जन्म पण पास्ट मध्येच आहे आणि आपल्या वडिलाचा जन्म पण पास्ट मध्येच आहे. पण आपल्या जन्माच्या अगोदर वडिलाचा जन्म झाला, म्हणजे अगोदर कोणाचा जन्म झाला तर वडिलाचा, तर वडील कोशामध्ये येतील पास्ट परफेक्ट. म्हणजे वाक्य पहा असं, फादर सेड आय एम पास्ट परफेक्ट. का? कारण माझा जन्म तुझ्या अगोदर झालाय, तुझा नंतर झाला. मग इथं काय आहे बघा, रिअलाइज हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ओके, जर इथं रिअलाइज सिंपल पास्ट असेल तर ही कन्स्ट्रक्शन इथं हॅज नको होतं, मग काय पाहिजे होतं, हॅड पाहिजे होतं, हॅड बीन फ्लॉन. म्हणजे ऑप्शन नंबर हा चुकीचा आहे. ओके, मग आपलं उत्तर हे 4 नंबरचं होईल. बाकीकडे कुठेही चूक नव्हती, 4 नंबर मध्ये चूक होती. काय चूक झाली इथं, काय पाहिजे होतं, हॅड पाहिजे होतं, कारण जोडी आले असते सिंपल पास्ट आणि पास्ट हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे, बस इथे पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन, डी राहिले इथं टाईप करायचा, आणि सेम त्याच्यामध्ये इरर झालेले आहेत. दिलेलं वाक्य सेम तोच प्रश्न आहे, एक वाक्य दिले आणि अंडरलाईन केलेल्या भागामध्ये चूक झालेली आहे. इथं बघा, इथे एक स्टडिंग आणि इथं परस्यू. आता फॉर परस्यू आहे, इन परस्यू आहे, हॅज स्टडी आहे, विल बी स्टडिंग आहे. वाक्य काय, इन फ्यू इयर्स, काही वर्षांमध्ये, सी स्टडिंग, सी नंतर डायरेक्ट V4 आलेला आहे, क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे, हे चालणार नाही. सब्जेक्ट नंतर वर्ब पाहिजे, टू बी चा वर्ब पाहिजे होता. मग इथं आय एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी किंवा शाल बी पाहिजे होतं. सी नंतर स्टडिंग चालणार नाही. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे बरं, म्हणजे दुरुस्त करायचं होतं, सॉरी, सिलेक्ट द ऑप्शन करेक्टली दॅट करेक्टली रेक्टिफाईज द इरर. चूक दुरुस्त करणारा ऑप्शन कुठला असणार आहे, पण विल बी स्टडिंग. म्हणजे वाक्य असं झालं असतं, इन फ्यू इयर्स सी विल बी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर. ओके, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. ऑप्शन हे तिन्ही पण नसणार आहेत. नेक्स्ट प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, स्पीड मध्ये घेऊत आपण. पाच नंबरचा प्रश्न आहे. दिलेले एक वाक्य आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट योग्य ऍडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी एक ऍडजेक्टिव्ह वापरायचे तुम्हाला. 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य तो ऑप्शन आपल्याला लिहायचा आहे. हर हजबंड, तिचा नवरा, इज व्हेरी जॉली बाय नेचर, स्वभावानं लय असा म्हणजे खिलाडी वृत्तीचा आहे. आणि त्याचे जोक्स बघा, आता हे जोक्स आर, मग कसे, ग्रेसफुल आहेत, क्लमजी आहेत, हिलेरियस आहेत का डिस्गस्टिंग आहेत. 5 नंबरचा प्रश्न पीडीएफ मध्ये. आता पहिला प्रश्न आहे जोक्स. जो पहिला शब्द आहे हा ग्रेसफुल हा शब्द आहे ना, तो डान्सरच्या बाबतीमध्ये वापरला जातात बघा. ऐश्वर्या वॉज व्हेरी ग्रेसफुल डान्सर, त्याच्यामुळे हा जोकच्या बाबतीत वापरता येणार नाही. एखाद्या ऍक्शनच्या बाबतीत हा ऍडजेक्टिव्ह वापरला जातो. दुसरा एक क्लमजी. क्लमजी म्हणजे असा गोंधळलेला, हे करू का ते करू, म्हणजे इथं जोकच्या बाबतीत हा शब्द वापरता येणार नाही. म्हणजे हे उत्तर होणार नाही, हे उत्तर होणार नाही. तिसरं डिस्गस्टिंग, म्हणजे व्हेरी खराब, खूप वाईट असं डिस्गस्टिंग आपण म्हणतो ना, तर हे पण होणार नाही. इथं उत्तर आहे हिलेरियस, म्हणजे काय, हसण्यासारखा, फार हसण्यासारखा त्याचा जोक होतो. म्हणजे वाक्य असं होईल, हर हजबंड इज व्हेरी जॉली बाय नेचर, हिज जोक्स आर हिलेरियस अँड वी लव्ह हिज कंपनी फॉर दॅट रिझन. त्याचे जोक्स फार छान मजेदार असतात, त्याच्यामुळे आम्हाला त्याची कंपनी, त्याची सोबत आवडते. हा प्रश्न म्हणजे ऑप्शन नंबर
3 हे करेक्ट होतं. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 5 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6. आजच्या लेक्चरमध्ये आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. योग्य इथे आर्टिकल वरचा प्रश्न विचारलाय. एक मिनिट. हा, आर्टिकल वरचा प्रश्न विचारलाय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. अप्रोप्रिएट योग्य आर्टिकल वापरायचे. फिल इन द ब्लँक्स. आणि जर आर्टिकल्स, इफ आर्टिकल्स इज नॉट रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल ऑप्शन. सोपा प्रश्न आहे. वी अप्रिशिएट आवर प्यून ॲज. इथं बघा, आर्टिकल नेहमी नाउन साठी येत असतं आणि जर नाउनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आला तर त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर येत असतं. म्हणजे इथं मॅन आर्टिकल हे फक्त नाउन साठी, आणि तो नाउन कसा पाहिजे? सिंग्युलर. सिंग्युलर पाहिजे, तो काउंटेबल पाहिजे, तो कॉमन पाहिजे. हा, सिंग्युलर पण आहे, काउंटेबल पण आहे, कॉमन पण आहे. म्हणजे इथं आर्टिकल घ्यायचंय, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आता या शब्दाचा उच्चार बघा. हॉनेस्ट चुकीचा. याचा उच्चार होणार आहे ऑनेस्ट. कारण इथं एच हे लेटर सायलेंट असतं, मग उच्चार तुम्हाला ऑनेस्ट करावा लागते. आणि ज्यावेळेस उच्चार अ होतो, स्वरांसारखा होतो, ऑप्शन नंबर अँड ऑनेस्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर करेक्ट होतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. नेक्स्ट, हा 7 नंबरचा प्रश्न आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. प्रोव्हर्बचा प्रश्न आता आलेला आहे. दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा आणि ऑप्शन दिलेला आहे. बेटर लूज सॅडल दॅन हॉर्स. म्हणजे सगळंच जाण्यापेक्षा थोडं भाव गेलेलं बरं. आयुष्यातलं जे काही नुकसान होणार आहे, मग ह्याच्यासाठी आहे का बरं? सगळंच गेल्यापेक्षा थोडं भाव गेलेलं बरं. ओके, इथं दिलाय बघा ऑप्शन. इट इज बेटर टू डू समथिंग दॅन लेट दॅन, एक मिनिट, लेट दॅन नॉट डू ॲट ऑल. किंवा इट इज बेटर टू ऍक्सेप्ट अ स्मॉल, अरे सॉरी, हे होणार नाही, हे ऑप्शन होईल. इट इज बेटर टू ऍक्सेप्ट स्मॉल लॉस. मोठं नुकसान होण्यापेक्षा छोटं नुकसान झालेलं कधी बरं. इट इज बेटर टू ऍक्सेप्ट अ स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. सगळं जाण्यापेक्षा थोडं भाव गेलेलं बरं. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. हे ऑप्शन चुकीचे आहेत या इडियम साठी. ओके, बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स. इट इज बेटर टू ऍक्सेप्ट अ स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. दे हॅव फिनिश देअर होमवर्क. मला वाटतं इथं पण क्वेश्चन टॅगचाच प्रश्न विचारलाय. दिलेलं वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट. सहाय्यकारी आपलं सॉरी सब्जेक्ट ऑलरेडीच दिलेला आहे. कुठल्याही वाक्याचा सब्जेक्ट एक तर नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो. इथं काय आलंय? प्रोनाउन आलाय, दे. मग दे न वाक्याची सगळ्या सुरुवात आहे, त्याच्यामुळं वेगळं काही काढता येणार नाही. ऑप्शन वेगळा करता येणार नाही, इलिमिनेट करता येणार नाही. सहाय्यकारी क्रियापद हॅव आहे, मग हॅव असणार ऑप्शन एकच आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट, चला 9 नंबरचं अंडरलाईन केलेला पार्ट आहे. इथं कुठं कशाला अंडरलाईन केली दिसतच नाही. ममता डझंट, मला वाटतं इथं अंडरलाईन केलेली होती काही. क्वेश्चन नंबर 9 माझ्याकडे आहे बरं का. थांबा, जस्ट वेट. प्रिंट. हा, डज नॉट लाईक. डज नॉट लाईक याला एक अंडरलाईन केलेली आहे. बस एवढ्यालाच अंडरलाईन केलेली आहे. प्रश्न काय? पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स. पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स अंडरलाईन जे केलेलं हे आहे. वन ऑफ देम कंटेन्स अन इरर. त्याच्यामध्ये इरर आहे आणि ती इरर शोधून ती वाक्य दुरुस्त कसं करता येईल. ममता अँड कविता. इथं बघा डझंट दिलेला सब्जेक्ट हा प्ल्युरल आहे आणि असं ठरलंय जर सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर येणारा व्हर्ब सुद्धा प्ल्युरल पाहिजे. जर सब्जेक्ट प्ल्युरल तर व्हर्ब प्ल्युरल. हा सब्जेक्ट वर्ड मधला ऍग्रीमेंट आहे.
आता ममता आणि कविता दिलेला सब्जेक्ट हा प्ल्युरल झाला, मग येणार व्हर्ब सुद्धा काय पाहिजे होते इथं, प्ल्युरल पाहिजे होते, कारण जर सब्जेक्ट प्ल्युरल तर व्हर्ब सुद्धा प्ल्युरल. मग डझंट, डज हा व्हर्ब सिंग्युलर आहे तर तो होणार नाही. मग काय होईल बरं, डू नॉट लाईक होणार नाही, कारण इथं यस नको होतं, कारण डू नंतर निगेटिव्ह फॉर्म सॉरी रूट फॉर्म ऑफ द व्हर्ब यायला पाहिजे, तर पहिलं रूप. परत डज नकोय, डज मुळेच हे वाक्य चुकलंय. इज कसं येणार, इज तर येणारच नाहीये. इज नॉट लाईक, कारण दिलेला सब्जेक्ट हा प्ल्युरल आहे, इजचा विषयच नाही. ऑप्शन एकच राहतोय 2, डू नॉट लाईक, म्हणजे वाक्य असं होईल, ममता अँड कविता डू नॉट लाईक वॉचिंग टीव्ही सिरियल अनलाईक अदर वुमेन. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. आपण 10 प्रश्न आज कव्हर करू. ओके, नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. आता सॉरी ईडीएम वरचा पहिलाच प्रश्न आला, माझा प्रोव्हर्ब चालता, आता ईडीएम वरचा. कीप युअर फिंगर्स क्रॉस. कीप युअर फिंगर्स क्रॉस म्हणजे आता इलेक्शन सुरू आहे, सरकार आशा लावते की निवडणूक झाल्यानंतर आम्ही MSP पेक्षा जास्त दराने तुमचा माल खरेदी करू. म्हणजे शेतकऱ्यांना एक आशा लागलेली आहे की काहीतरी चांगलं होईल. म्हणजे इथं असं होईल ऑप्शन, आशा भविष्याची, होप फॉर, राईट, हे होईल ऑप्शन, होप फॉर गुड लक और पॉझिटिव्ह आउटकम. सरकार आल्यानंतर कदाचित आपल्या मालाला भाव मिळेल. होप फॉर गुड लक और अ पॉझिटिव्ह आउटकम म्हणजे कीप युअर फिंगर क्रॉस. शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला भाव देऊ, त्याच्यामुळे तुम्ही कीप युअर फिंगर्स क्रॉस, आशा धरा, काहीतरी चांगलं होईल आणि पॉझिटिव्ह आउटकम येईल, फक्त मतदान मात्र करा. नेक्स्ट, चालेल, थँक्यू. 10 प्रश्न, अजून 5 घ्यायचे का? बरं ठीक आहे, अजून 5 प्रश्न घेऊत आणि थांबूत. नाही बस 10 प्रश्न सफिशियंट. चालेल, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चालेल.